उपवासासाठी आपण अनेक वेगवेगळे पदार्थ करतो, पण आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ती थोडीशी वेगळी आहे। आज आपण करतोय रताळ्याचा हलवा। नमस्कार, मी अमिता, पालकर्स किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर हा रताळ्याचा हलवा करण्यासाठी मी इथे 3 रताळी घेतलेली आहेत। ती स्वच्छ मी धुवून घेतलेली आहेत आणि कुकरमध्ये 3 शिट्ट्या होईपर्यंत मी ती शिजवून घेणार आहे। रताळी शिजतायत तोपर्यंत एका पॅनमध्ये मी इथे साजूक तूप घेतलंय आणि आपण हलव्यामध्ये जे काजू घालणार आहोत ते ह्या तुपावर मी असे परतून घेणार आहे। अशा प्रकारे तुपावर काजू परतून घेतले की ते क्रंची सुद्धा होतात आणि खायला सुद्धा खूप छान लागतात। हे बघा, मस्त त्याचा आता रंग बदललेला आहे आणि असे गोल्डन रंगावरच आपल्याला ते परतून घ्यायचे। आता हे काजू मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि ते काढून झाल्यानंतर याच तुपावर आता मी गूळ घालणार आहे। 1 कप गूळ मी यामध्ये बारीक चिरून घातलेला आहे आणि 1 कप गुळासाठी मी पाणी सुद्धा 1 कपच घातलेला आहे। आपल्याला गुळाचा पाक करायचा नाहीये, पण पाण्यामध्ये तो छानपैकी विरघळला पाहिजे। हे बघा, अशा प्रकारे ढवळत राहायचंय म्हणजे तो पटकन विरघळेल। आता गूळ विरघळतोय तोपर्यंत मी इथे रताळी शिजलेत की नाही ते बघते। हे बघा, तुम्ही बघू शकताय कुकरमध्ये 3 शिट्ट्या केल्यावर अशा प्रकारे छानपैकी आता रताळी शिजलेली आहेत। आता ह्या रताळ्याची सगळी सालं आपल्याला काढून घ्यायची आणि आपल्याला ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे। हे बघा, मिक्सरमध्ये अशा प्रकारे रताळ्याची पेस्ट मी केलेली आहे आणि ही पेस्ट आता आपल्याला या गुळाच्या पाण्यामध्ये घालायची आहे। रताळ्याचा हलवा करण्याची ही थोडीशी वेगळी पद्धत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता या गुळाच्या पाण्यामध्ये ही रताळ्याची सगळी पेस्ट आपल्याला मिक्स करून घ्यायची। अशा प्रकारे डाव्याने सतत हलवत राहून त्याच्या गुठळ्या होऊ न देता आपण ते मिक्स करून घेणार आहोत। ह्यामध्ये आपण गूळ वापरलाय आणि रताळा सुद्धा गोड असतं, त्यामुळे गुळाचं प्रमाण तुम्हाला जसं गोड आवडत असेल त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। हे बघा, आता हे ढवळून मस्तपैकी ते गुळाच्या पाण्यात मिक्स झालेलं आहे, पण ते भांड्याला खाली लागू नये म्हणून आपल्याला असं सतत ढवळत राहणं गरजेचं आहे। आणि हा रताळ्याचा हलवा तुम्ही ज्या भांड्यामध्ये करणार आहात ते भांडं सुद्धा शक्यतो जाड बुडाचं घ्या की जेणेकरून हा हलवा भांड्याला खाली लागणार नाही। हे बघा, आता ह्याला उकळी आलेली आहे, चांगलं हे मिश्रण खदखदायला लागलेलं आहे, पण तरी सुद्धा आपण हे असं सतत ढवळत राहायचंय। तुम्हाला आत्ता जरी हे पातळ वाटत असेल तरी पण काही वेळातच ते घट्ट होणार आहे। आता आपल्याला 1-1 चमचा असं त्यावर तूप घालायचंय। सगळं तूप आपण सुरुवातीला एकदम घातलेलं नाहीये, पण असं हलवा शिजवताना थोडं थोडं तूप मात्र आपल्याला त्यामध्ये घालायचंय। अशा प्रकारे तूप घातल्यामुळे हलव्याला स्वाद तर चांगला येतोच, पण एक प्रकारची अशी छान चमक येते। म्हणून तूप घालण्याची ही वेगळी पद्धत असली तरी सुद्धा तुम्ही असं नंतर 1-1 चमचा तूपच त्यावर घाला, त्याने हलवा जास्त छान होणार आहे। आता तुम्ही बघू शकता हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। साधारण 15 मिनिटं मी ते असं ढवळत होते। 15 मिनिटांनंतर पुन्हा एकदा 1 चमचा तूप मी त्यावर घातलंय आणि ते ढवळून घेतेय। हा हलवा करण्यासाठी आपल्याला वेळ मात्र जास्त लागतो, साधारण अर्धा ते पाऊण तास आपल्याला हा हलवा पूर्ण तयार होण्यासाठी लागणार आहे। पण जेव्हा तुम्ही हा तयार झालेला हलवा चाखून बघणार आहात ना, तेव्हा तुम्हाला केलेल्या सगळ्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटणार आहे। म्हणून ही रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा। आणि आपण ह्यामध्ये साखरेच्या ऐवजी गुळाचा वापर केलाय। रताळं तर हेल्दी असतंच आणि तूप सुद्धा तसं फारसं खूप जास्त प्रमाणात आपण वापरलेलं नाहीये। आता हा हलवा करायला सुरुवात केली तेव्हापासून आत्तापर्यंत साधारण 25 मिनिटं झालेली आहेत आणि 20 ते 25 मिनिटांनंतर तो इतपात घट्ट झालेला आहे। मगाशी हे मिश्रण खूप पातळ होतं आणि आता ते बऱ्यापैकी घट्ट झालेलं दिसत आहे आणि जसजसं आपण ते ढवळतोय तसतसं हे पॅनपासून सुद्धा वेगळं होतंय। हे बघा, तुम्ही बघू शकताय ते भांड्याला अजिबात चिकटत नाहीये। अशा प्रकारची कन्सिस्टन्सीच आपल्याला त्याची ठेवायची आहे। आता हा हलवा पुढच्या 5 ते 10 मिनिटातच तयार होणार आहे। हे बघा, तुम्ही बघू शकताय जसजसं आपण ते डावीने बाजूला करतोय तसतसं त्याचा गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे। ह्या स्टेजला आपल्याला त्यामध्ये तळून ठेवलेले काजू घालायचेत। मी यामध्ये काजू वापरलेत, पण तुम्ही बदाम सुद्धा वापरू शकता। सगळ्यात शेवटी मी यामध्ये घातली वेलचीची पावडर आणि वेलचीची पावडर मस्तपैकी आपण आता ढवळून घेणार आहोत।
तुम्हाला जर अजून घट्ट हवं असेल तर तुम्ही अजून 5 मिनिटं ते परतू शकता, पण ही हलव्याची कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. जसजसं आपण ते एकत्र करतोय तसतसं त्याचा गोळा तयार होतोय, तुम्ही बघू शकताय. आणि भांड्याला मात्र तो अजिबात चिकटलेला नाहीये. आणि आता हा रताळ्याचा हलवा खाण्यासाठी तयार आहे. आपण त्यामध्ये जे तूप घातलेलं होतं ते तूप अशा प्रकारे बाजूला सुटायला सुरुवात झाली की समजायचं हा हलवा खाण्यासाठी तयार आहे. हे बघा, पूर्ण डावेबरोबर तो सगळा एकसंध होऊन एकत्र गोळा त्याचा तयार होतोय. तो खूप जास्त घट्टही करायचा नाहीये आणि ह्याच्यापेक्षा सैलही ठेवायचा नाहीये. ही त्याची कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. अशा प्रकारे रताळ्याचा हलवा जर तुम्ही कधी करून बघितला नसेल तर येणाऱ्या महाशिवरात्रीच्या उपवासाला हा हलवा तुम्ही नक्की करून बघा. मला खात्री आहे ह्याची चव तुम्हाला आवडणार आहे. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.